स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज किचन। आज आपण बघणार आहोत मोरिंगा पराठा। मोरिंगा म्हणजे शेवगा। शेवगा हा खूप हेल्दी असतो, तर आज मी शेवगाच्या पानांच्या पावडरचा पराठा बनवणार आहे। चला तर मग साहित्य आणि कृती बघूया। मोरिंगा पराठ्यासाठी लागणारे साहित्य बघू आता आपण। गव्हाचं पीठ घेतलंय मी इथे, ज्वारीचं पीठ घेतलंय मी इथे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगवेगळं पीठ घेऊ शकता, तुमच्याकडे जी जी पीठ अवेलेबल आहेत ती। कणिक मळण्यासाठी आवश्यकतेनुसार पाणी। आता आपण पराठा बनवताना जे जे इंग्रेडियंट्स घालणार आहोत म्हणजे मसाले वगैरे ते मी आता सांगते तुम्हाला। सगळ्यात आधी आपला आजचा मेन इंग्रेडियंट तो म्हणजे मोरिंगा पावडर। त्यानंतर इथे घेतलंय मी ड्राय पुदिना पावडर म्हणजे ड्राय मिंट पावडर, चवीनुसार मीठ, धने पावडर, हळद, तिखट जे आपण डेली स्वयंपाकात वापरतो ती, आणि कणिक मळण्यासाठी तेल घेतलंय मी। आता आपण कृतीकडे वळूया। कृतीकडे वळण्यापूर्वी मला थोडीशी एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे, ती म्हणजे सध्या ट्रेंड मध्ये मोरिंगा पावडर किंवा मोरिंगा हा शब्द खूप सध्या ट्रेंड मध्ये आहेत आणि त्याच्यापासून वेगवेगळे लोक पदार्थ बनवत आहेत, व्हायरल होत आहेत ते भरपूर इंटरनेटवर वगैरे। तर मोरिंगा पावडर बद्दलच मी सांगणार आहे। मोरिंगा पावडर म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हे शेवग्याच्या पाल्याचा जो पाला आहे त्याला ड्राय करून एक पावडर बनवतात, जी शेवग्याच्या शेंगा ज्या झाडाला लागतात त्याच्या पानांपासून हे बनवतात। हे जे मी इथे घेतले ऑर्गॅनिक इंडियाची मोरिंगा पावडर, हे कुठलंही पेड प्रमोशन किंवा असं नाहीये, मला ही पावडर आवडली म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करीन। आणि ही पावडर तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर इझिली अवेलेबल आहे, जसं ब्लिंकिट, झेप्टो, अमेझॉन, फ्लिपकार्ट या सगळ्या प्लॅटफॉर्मवर। आता आपण कृती सुरू करणार आहोत। पराठ्यासाठी जो डो लागतो तो मळून घेणार आहोत किंवा कणिक मळून घेणार आहोत। सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घातलंय मी इथे 1 बाउल, तुम्ही तुमच्या अंदाजाने पीठ घ्या। त्याच्यानंतर इथे ज्वारीचं पीठ घेतलंय मी आवश्यकतेनुसार किंवा गरजेनुसार। आता या कणकेमध्ये किंवा या पिठांमध्ये आपण आपले मसाले घालायचे। सगळ्यात आधी मी घालणार आहे ती म्हणजे हळद आवश्यकतेनुसार, तुम्हाला जेवढा येलो कलर वगैरे पाहिजे असेल त्यानुसार। त्यानंतर रेड चिली पावडर, तुम्ही जितपत तुम्हाला तिखट वगैरे पाहिजे असेल त्यानुसार। धने पावडर मी ते ½ टीस्पून घातलंय धने पावडर। त्यानंतर ड्राय पुदिना पावडर, ही ऑप्शनल आहे ड्राय पुदिना पावडर, याने टेस्ट छान येते म्हणून मी ड्राय पुदिना पावडर घातलीये। त्याच्यानंतर आजचा आपला मेन हिरो किंवा मेन इंग्रेडियंट ते म्हणजे मोरिंगा पावडर, ती मी एक साधारण 4 टेबलस्पून घालणार आहे। त्यानंतर मी ह्याच्यात घालणार आहे चवीनुसार मीठ, आणि थोडंसं तेल। आता हे सगळे ड्राय इंग्रेडियंट जे घातलेत ते मी छान मिक्स करून घेणार आहे। जसं आपण पोळीसाठी कणिक मळतो तशीच सेम मळायची, हाताचा वापर करून। मी हे सगळं छान मिक्स करून घेणार आहे। आता मी ह्याच्यात घालणार आहे आवश्यकतेनुसार पाणी, आणि छान पोळी एवढा छान त्याचा डो लावून घेणार आहे किंवा कणिक मळून घेणार आहे। इथे आपले कणिक मळून रेडी आहे पराठ्यासाठीची। तुम्ही बघू शकता जास्त पण सॉफ्ट नाहीये, इतपत हे कणिक मळायची आहे।
आता आपण 5 ते 10 मिनिटं ही झाकून ठेवूया कणिक छान, आणि त्याच्यानंतर पराठे करायला घेऊ. मीनवाईल मी इथे आपला जो पॅन आहे किंवा तवा आहे तो गरम करत ठेवलाय. आता आपण पराठे करायला घेऊया. मी थोडासा डो मधनं एक पार्ट काढून घेणार आहे. नॉर्मल आपण करतो तसे गोळा करून घेणार आहे राऊंड. ह्याला कणकेच्या पिठात डुबून घेणार आहे किंवा पीठ लावून घेणार आहे नॉर्मल गव्हाचं, आणि ह्याला लाटणार आहे. पीठ हे आवश्यकतेनुसार जसं लागेल तसं लावणार आहे मी. आणि मला काही खूप मोठे मोठे पराठे नाही करायचेत, मला छोटेच पराठे हवेत. थोडे पातळ लाटणार आहे मी. इथे आपला पराठा लाटून रेडी आहे. आपण आता तो तव्यावर ठेवूया किंवा भाजायला ठेवूया. मी इथे पराठा ठेवून घेतलाय आणि गॅसची फ्लेम आहे ती मी हाय करणार आहे. तुम्हाला जर का तूप किंवा बटर ज्याच्यात हा पराठा करायचा असेल त्याच्यात करा. मी तेल लावून घेणार आहे, आजूबाजूने तेल लावणार आहे. पराठा छान चेपून घेणार आहे मी. आणि पहिली बाजू छान शेकली गेली की मग मी त्याला पलटणार आहे, सारखा अल्टी पलटी करणार नाहीये मी. इथे रेडी आहे आपला मोरिंगा पराठा. बनवायला अतिशय सोपा आहे आणि अतिशय हेल्दी असा हा पराठा आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीला. थँक्यू.